हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. नेहमीसारखंच आज पण तुमच्यासाठी मी खूप सुंदर अनुभव स्वामींचा घेऊन आली आहे. आणि आजचा अनुभव जे कोणी स्वामी भक्त ऐकणार आहेत तर त्यांच्या डोळ्यामध्ये तर पाणी येईलच, पण त्यांना भीतीसुद्धा वाटेल की आयुष्यामध्ये खरंच गुरु नसले तर आपल्यासोबत काय होऊ शकते. आणि आज खरंच त्यांना ह्या वस्तूची प्रचिती येईल की स्वामी सेवा केल्याने आयुष्यामध्ये काहीही बदल होऊ शकतात. आणि स्वामी नेहमी आपल्याला हे सिद्ध करून दाखवतात की हम गया नहीं जिंदा है, याची प्रचिती स्वामींच्या प्रत्येक भक्ताला येते. आणि आजचा अनुभव ह्या कोल्हापूरच्या ताईचा आहे. आपण त्यांच्या शब्दात त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. त्या ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव प्रणालिता. मी कोल्हापूरला राहते आणि थोड्या टाईम आधीच मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आली आहे. मला स्वामींच्या सेवेमध्ये येऊन जास्त वेळ नाही झाली, फक्त 2 वर्ष झाले आहेत. आणि ह्या 2 वर्षामध्ये स्वामींनी मला इतकी सुंदर प्रचिती दिली आहेत की आज ते तुम्हाला ऐकून स्वामींवरती तुमचा विश्वास जर का कमी असेल तर अजून वाढून जाईल, अशी ही माझी अनुभूती किंवा माझा अनुभव आहे. मी जिथे राहते तिथेच बाजूमध्ये माझी एक मैत्रीण राहत होती आणि ती स्वामींची खूप जास्त वेडी भक्त म्हटलं तरी चालेल. ते स्वामींना खूप मानत होती आणि स्वामीची खूप सेवा करत होती. आणि ती मला नेहमी स्वामींचे अनुभव सांगायची, वेगळे त्यांचे अनुभव ती मला सांगायची. मला पण त्यांचे अनुभव ऐकून खूप बरं वाटायचं. म्हणजे मला पण असं वाटायचं की मी स्वामींची सेवा करू का. मेन म्हणजे ते वारकरी संप्रदायामधली होती. ते बऱ्याचशा जागेवरती लोकांचे मार्गदर्शन किंवा कीर्तन वगैरे करायला जात होती आणि स्वामींचे बरेचसे तिला अनुभव आले होते. आणि तिच्याच निमित्ताने मी पण स्वामींची सेवा करू अशी इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली. खरं सांगू का, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर हे आपण नक्की नाही करत, हे स्वामीच नक्की करतात. स्वामींना आपल्या आयुष्यामध्ये यायचं असलं तर ते असे काही काळ किंवा अशी काही वेळ घडवून आणतात आणि आपल्या आयुष्यात ते येतात. असंच माझ्यासोबत झालं. मी स्वामींना बोलली की मला तुमची सेवा करायची आहे, पण मला तुम्हाला घरी आणावं लागेल. तर मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो पाहिली. गुरुपौर्णिमा होती, त्या दिवशी मला स्वामींना माझ्या घरी आणायचे होते, पण मला स्वामींची मूर्ती भेटलीच नाही. मग माझ्या डोक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या मनात विचार चालत असता. मग मी स्वामींना बोलली, जर का खरंच स्वामी तुम्ही आहेत आणि तुम्ही म्हणताना हम गया नहीं जिंदा आहे आणि तुम्हाला माझं बोलणं समजत असेल तर तुम्ही आज कोणत्याही हालतमध्ये माझ्या घरी या, कारण मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची स्थापना माझ्या घरामध्ये करायची आहे. मी अशी जिद्द करून बसली आणि मलाही माहिती आहे की मी हे मनातल्या मनात बोलते, पण हे होईल की नाही हे मला थोडंसं म्हणजे माझं पण मन डगमगत होतं. पण तरीही मी स्वामींना बोलली आणि मी निवांत झोपली होती दुपारच्या वेळेस. तर 4 वाजता कोणीतरी घराच्या बाहेर आलं आणि त्यांनी बेल वाजवली. मला विचार आला कोण आहे, चला पाहूया. मी जशी बाहेर गेली तशी बाहेर एक वृद्ध दादा होते आणि त्यांच्या हातामध्ये कुरिअर होतं. मी विचारात पडली, अरे मला कोणी कुरिअर पाठवलं. मग नंतर मी त्याच्यावर ते नाव वाचलं तर माझी मैत्रीण जी होती ना पल्लवी, तिने हे पाठवलं होतं आणि तिला माहिती होतं की मला स्वामींची मूर्ती ही घरी आणायची आहे आणि ती अक्कलकोटला प्रवचनाकरता केली होती. तिथूनच तिने ही मूर्ती मला पाठवली होती. मी इतकी खुश झाली, इतकी म्हणजे मला माझ्याकरता तर तो अनुभव खूप मोठा होता की मी स्वामींना बोलली आणि त्याच दिवशी ती मूर्ती आली. विचार करा, दुसऱ्या दिवशी येऊ शकत होती ना ती मूर्ती, पण ती मूर्ती त्याच दिवशी आली. आणि मग मी त्यांची स्थापना केली घरामध्ये. मी नित्य सेवा करू लागली. स्वामींचे मंत्र स्तोत्र, स्वामीचे नामस्मरण हे माझे चालू झाले आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे बदल येत गेले. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय हा खूप चांगला चालत गेला आणि माझ्या घरामध्ये खूप शांतता यायला लागली. माझ्या मिस्टरांच्या व्यवसाय कार्यामध्ये प्रगती होत गेली आणि माझा मुलगा मोठा तो सुद्धा स्वामींची सेवा करत होता. माझा मोठा मुलगा प्रणव, त्याची 10वीची परीक्षा वगैरे झाली होती आणि त्यानंतर तो आणि त्याचे मित्र त्यांनी एक प्लॅन नक्की केला आणि एक ट्रिप ठरवली. त्यांना कोकणात फिरायला जायचं होतं. पण माझ्या मनामध्ये काहीतरी विचार चालत होते. मला असं वाटत होतं की मी याला नाही सांगू की तू नको जाऊ म्हणून, पण तो ऐकत नव्हता. त्याला असं की कॉलेज चालू झालं की नंतर मग कुठे जाता येणार नाही. त्याने मला समजवलं, पण मला थोडंसं मनामध्ये इच्छाच नव्हती की मी याला पाठवू म्हणून. तरी त्याने जिद्द केली आणि तो गेला. मी पण मग त्याला खुशी पाठवलं की जाऊ दे, आता वेळ आहे तर हे जातील, नंतर यांना जमणार नाही जाताना. आणि मग मला पण असं वाटलं की कॉलेजच्या कारण याला नंतर जाता येणार नाही, त्यापेक्षा आता जाता जाऊ द्या. तो आणि त्याचे 6 मित्र असे 7 जण ते कोकणमध्ये गेले फिरायला. मग त्यानंतर तो माझ्यासोबत सारखा फोनवर ते बोलायचा
सांगायचा, तो कुठे आहे काय आहे, तो मला त्याचं लोकेशन देत होता आणि मी पण त्याच्यासोबत बोलत राहायची. मला म्हणजे 3 दिवस काहीच आठवलं नाही की माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला आहे, कारण आम्ही फोनवरती सतत बोलत होते आणि तो पण मला सांगायचं की आई मी इथे आहे, आता आम्ही इथे आलो आहे, म्हणजे सर्व लोकेशन वगैरे तो त्याची मला देत होता. पण चौथ्या दिवशी काय झाले, चौथ्या दिवशी असे घडले की संध्याकाळनंतर माझे त्याच्यासोबत कॉन्टॅक्टच झाले नाही. मी त्याला केव्हाही फोन केला बोलण्याकरता त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. माझं त्याचं बोलणंच झालं नाही आणि मला खूप भीती वाटत होती. असं करता करता दुसरा दिवस उगवला तरी माझा त्याच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. मी म्हणजे इतकी घाबरली, सारखा फोन स्विच ऑफ इतका वेळ तो ठेवत नाही आणि जर का फोन स्विच ऑफ झाला असता बॅटरीच्या कारण तर दुसऱ्या नंबरवरनं त्याने फोन करून मला सांगितलं असतं, पण त्याने मला तसंही सांगितलं नाही. मला खूप टेन्शन आलं. त्या दिवशी मी स्वामींजवळ एकसारखी 8 तासापर्यंत मी स्वामींजवळ बसली, स्वामींना प्रार्थना केली, स्वामी रक्षण करा, माझं बाळ माझ्यापासून लांब गेलं आहे, तुम्हीच त्याला सांभाळा, माझं त्याच्यासोबत बोलणं होऊ द्या. सारखं माझं स्वामींसोबत बोलणं चालू होतं आणि मी स्वामींना बोलायचे, स्वामी काहीतरी मला उत्तर द्या, स्वामी मला काहीतरी उत्तर द्या, म्हणजे माझं सारखं तेच चाललं होतं. तेवढ्यामध्ये जे माझ्या मैत्रिणीने स्वामीची मूर्ती मला पाठवली होती, त्या मूर्तीचा डोक्याचा भाग ह्या तुटून माझ्या हातात पडला. म्हणजे तुटलेला होता, तो खालती पडला. मी पाहिलं तर स्वामीचा जो डोक्याचा भाग आहे तो कसा काय तुटला. मी एकदम घाबरली आणि मला विश्वास होऊन गेला की काही ना काहीतरी चुकीचं झालं आहे, माझा मुलगा खूप संकटामध्ये आहे. आणि मी रडायला लागली, माझे हातपाय कापत होते, मला काही समजे नाही असं झालं की हे काय, स्वामींची मूर्ती कशी खंडित झाली आणि ही मूर्ती तर चांगली होती, आताच आणली होती, रोज मी हिचं अभिषेक वगैरे करत होती ह्या मूर्तीचं, तर हे असं काही वाटतच नव्हतं की मूर्ती खंडित होईल म्हणून, आणि अचानक ही मूर्ती खंडित कशी झाली. मग त्यानंतर तेव्हाच माझे मिस्टर आणि माझे दीर आणि माझा भाऊ हे माझ्या मुलाच्या शोधण्याकरता निघाले आणि त्यांना कोकणमधले जे पोलीस आहे त्यांचा फोन आला आणि त्यांनी फोन करून सांगितले की कोकणमध्ये जी नाव ती बुडाली आहे आणि त्यामध्ये जो सामान होता त्या सामानामध्ये एक डायरी मिळाली आणि त्या डायरीमध्ये तुमचा नंबर मिळाला असं म्हणून त्यांना सांगितले आणि त्यांनी मला ही माहिती दिली. मी तिथेच घाबरली, म्हणजे मला चक्कर आली, मी चक्कर येऊन पडली, मला काहीच सुचत नव्हते. मी तशीच आमच्या घराच्या जवळ एक विहीर होती, त्या विहीरजवळ गेली, स्वामींची मूर्ती घेतली आणि त्या विहिरीमध्ये टाकली आणि माझ्या मनामध्ये जे आलं ते मी स्वामींना बोलत होती. मी विचारच केला नाही की मी स्वामींना असं काय बोलते. मी स्वामींनाच बोलत होती की हे सर्व तुमच्या कारण झालं, हे तुम्हीच घडवून आणलं, तुम्ही खोटे आहे, तुम्ही काहीच चांगले नाही, तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं आहे, मी तुम्हाला इतकं मानत होती तरी माझ्या आयुष्यात हे असं घडलंच कसं. आणि मी स्वामीची मूर्ती विहिरीमध्ये टाकून दिली आणि घरी येऊन मी रडत बसली. मला काहीच सुचत नव्हते. विचारात पडली मी की कसं होईल, माझा मुलगा कसा असेल, काय असेल. मग त्यानंतर माझे मिस्टर आणि दीर आणि माझा भाऊ हे 11 तासामध्ये तिथे कोकणला पोहोचले. तिथे गेले आणि तिथे स्वामींची मेन कृपा अशी झाली की माझा मुलगा ह्या व्यवस्थित होता, त्याला काहीच झाले नव्हते. माझ्या मिस्टरांचा मला फोन आला आणि मी तेव्हा तिथेच बसली होती आणि माझे सारखं तारक मंत्र हे चालूच होते. त्यानंतर माझे मिस्टर मला बोलले, रडू नको, टेन्शन घेऊ नको, आपला मुलगा सुखरूप आहे, तू स्वामींना धन्यवाद बोल, त्याला काहीच झालं नाही आहे. ज्या बोटमध्ये बसून हे लोक गेले होते ते बुडाली, पण आपल्या मुलाला आणि त्याच्यासोबत जे 6 मित्र होते त्यांना काहीच झालं नाही आहे, तू स्वामींना धन्यवाद बोल. तेव्हा मी त्यांना बोलली की मी स्वामींची मूर्ती हे विहिरीमध्ये टाकून दिली आहे. मी सर्व सांगितलं त्यांना की असं घडलं म्हणून. आणि मग त्यानंतर माझे मिस्टर आले आणि येताना माझ्या मुलासोबत स्वामींची मूर्ती पण घेऊन आले नव्हे. मी तेव्हा इतकी रडली, मला म्हणजे तेव्हा इतकं भरून आलं की स्वामी मला माफ करा, आज माझ्या मुलाचं संकट तुम्ही तुमच्या स्वतःवरती घेतलं स्वामी. त्याचा जीव ह्या जाणारा असेल किंवा त्याच्या जीवाला काहीतरी धोका होता, तो त्याला न होता स्वामी ते सर्व दुःख तुम्ही तुमच्यावरती घेतलं. आणि ते स्वामींची मूर्ती जे खंडित झाली होती तो संकेत होताच की स्वामी आपल्या भक्तांचे जे काही दुःख आहे ते स्वतःवरती घेतात. आणि माझे मिस्टर जेव्हा घरात आले तेव्हा मी माझ्या स्वामीचा आणि माझ्या मुलाचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची स्थापना केली माझ्या मंदिरात. आणि विशेष म्हणजे माझ्या नवऱ्याने जे मला सांगितलं ते ऐकून मला म्हणजे विश्वास बसत नव्हता की खरंच स्वामी समर्थ महाराज इतके दयाळू आहे. कारण असा अनुभव मला आलेला नव्हता. ह्या पहिला टाईम असा होता की इतका मोठा अनुभव
मला स्वामी आईने दिला होता. मला एक सवय होती, मी माझ्या मुलाच्या खिशामध्ये तो कुठेही बाहेर गेला तर स्वामीची फोटो देत होती. आणि तेव्हा माझा मुलगा मला म्हणाला की आई खूप परिस्थिती कठीण होती, आणि तेव्हा माझ्याजवळ जो स्वामींचा फोटो होता तो फोटो मी एकदम घट्ट पकडून ठेवला. आणि अचानक असे काहीतरी घडले की त्या इतक्या कठीण परिस्थितीतून आम्ही बाहेर निघाले. आणि ही फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांची कृपा होती. मला वाटलं कुठे ना कुठे मला ही सवय होती माझी की मी स्वामींची फोटो याच्या खिशामध्ये देत होती. ही किती मला म्हणजे चांगली ठरली. आज स्वामी समर्थ नसते तर काय झालं असतं. आज स्वामी समर्थ नसते तर मी कोणाला बोलली असती की स्वामी माझ्या मुलाला वाचवा किंवा आमचं रक्षण करा. याच्याकरता आपल्या आयुष्यामध्ये पैसा नसला तरी चालेल, आपल्या आयुष्यामध्ये सुख कमी असलं तरी चालेल, थोडं दुःख असलं तरी चालेल, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यांना मानतो, ज्यांना पूजतो, जे आपले आराध्य देव आहे ते पाहिजेच. तुमचे गुरु कोणीही असो, तुम्ही रामाला माना, तुम्ही हनुमानाला माना, तुम्ही कोणत्याही देवाला माना, पण तुमचं एक आराध्य देवतं असं पाहिजे की तुम्ही कठीण समयमध्ये त्यांचे पाय पकडून त्यांना विनंती करून तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहे त्यामधून तुम्ही पार होऊ शकतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा आराध्य देव किंवा तुमचा गुरु ह्या खूप गरजेचा आहे. आणि अशा प्रकारे माझ्या स्वामी आईंनी माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि मला स्वामी अनुभूती दिली. ही अनुभूती मी माझ्या जीवनात कधीच विसरणार नाही आणि मी स्वामींचे चरण कधीच सोडणार नाही. आणि मी स्वामी समर्थ महाराजांना हीच प्रार्थना करेल की स्वामी नेहमी माझ्यासोबत असेच राहा, असेच राहा, असेच राहा. आणि ह्याच माझा छोटासा पण खूप माझ्याकरता मोठा आणि खूप सुंदर असा अनुभव मी तुम्हाला सांगितला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव होता या ताईचा. आयुष्या खतम होणारी वस्तू पुन्हा सुरू होते ती स्वामी नावाने. तुमच्या जीवनामध्ये कोणत्या तरी देवाचा सहवास असणं ह्या खूप गरजेचं आहे हे ह्या ताईंनी सांगितलं. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, पण ते इतकी मनोभावाने करा की तुमच्यावरती संकट आलं तर ते संकट तुमच्यावरती न येता तुमच्या देवावरती आलंय असं त्या देवाला वाटे. कारण तुमची सेवा अशी असावी, स्वार्थी सेवा ही काहीच कामाची नाही. निस्वार्थपणे तुमच्या देवाची सेवा कर, तुमच्या स्वामीचरणी लीन राहा. कारण आपली सेवा हे आपलं धन आहे, आपली सेवा हे आपली पुण्याई आहे आणि ही कधीच तुम्ही व्यर्थ जाऊ नका देऊ. दिवसामध्ये एक वेळा एक माळ तरी स्वामी नावाची कर आणि स्वामींना नेहमी प्रार्थना करा की स्वामी माझ्यासोबत असेच राहा. तर ह्या खूप छोटा नाही पण खूप मोठा अनुभव तुमच्यासाठी जो मी घेऊन आली होती तो तुम्हाला कसा लागला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे आणि बेल आयकन प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच भेटतील. आणि तुम्हालाही असेच काही सुंदर अनुभव आले असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करा. मी तुमचा अनुभव ह्या यूट्यूब चॅनलवरती सांगेल. कारण तुमच्या एका अनुभवाच्या कारण एकाही व्यक्तीच्या मनामध्ये जर का स्वामी सेवा उत्पन्न झाली किंवा स्वामी सेवा करण्याची इच्छा उत्पन्न झाली तर ते तुमची पुण्याई आहे. आणि स्वामी सेवेमध्ये लोक जोडत चाला, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल आणि तुम्हाला त्यांचे अनुभव आले असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. मी तुमचा अनुभव ह्या चॅनलवरती सांगेल. आणि तुमच्या अनुभवाच्या कारण एक व्यक्ती जरी स्वामी सेवात किंवा इतर कोणत्या देवाच्या सेवेमध्ये जुळला तर ते तुमच्याकरता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर झालेली छोटीशी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती. श्री स्वामी समर्थ.